हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर इथे बघताय की माझं दुपारी 2 वाजलेले आहेत आणि माझं मॉर्निंगचं सगळं काम झालेलं आहे. सगळे क्लिनिंग वगैरे झालेलं आहे, सगळं काम झालेलं आहे, जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि 2 वाजता मुलांना शाळेतून आणलेलं पण आहे, मुलं पण आलेली आहेत. तर म्हणलं विचार केला की तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करावी. तर खूप दिवस झालं शिवांश म्हणत होता की फ्रूट कस्टर्ड कर म्हणून आणि उन्हाळा पण चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झालं की थंड खायची थोडीशी जास्तच इच्छा होते. तर म्हणलं चला फ्रूट कस्टर्ड करावं आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. तर इथे बघताय की मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि 1 लिटर दुधामधलं इथे अर्धी वाटी दूध मी साईडला काढून ठेवलेली आहे. तर आता हे दूध मी कशासाठी काढून ठेवले हे तुम्हाला पुढे समजेलच. तर आता मी अर्धी वाटी दूध साईडला काढून ठेवले आणि बाकीचं जे दूध आहे ते सगळं मी तापवायला ठेवणार आहे. तर आता इथे बघताय की मी सगळं दूध तापवायला ठेवणार होते, पण माझं लायटर थोडंसं खराब झालेलं आहे, चालत नाही. तर त्याला थोडंसं उन्हामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही इथे बघताय की दूध मस्त उकळलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. तर मी इथं 1 लिटर दुधाला 1 वाटी साखर टाकलेलं आहे. तर थोडंसं मला जास्त गोड आवडतं, आमच्या घरी सगळेच थोडंसं जास्त गोड खातात, म्हणून आणखीन थोडंसं साखर मी ॲड केलेली आहे यामध्ये. आणि बघा, कोणताही थंड जो पदार्थ असतो तो आपल्याला जेव्हा फ्रीजमध्ये ठेवून नंतर खातो त्यामधलं थोडंसं स्वीटनेस कमी झालेलं असतं, त्यामुळं कधीही कोणतं फ्रूट कस्टर्ड वगैरे करताना थोडीशी एक्स्ट्रा साखर टाका. तर इथं मस्त साखर वगैरे टाकलेली आहे आणि दूध पण मस्त उकळलेलं आहे. तर मी जे अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे कस्टर्ड टाकायचं आहे. जे कस्टर्ड पावडर तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल. तर हे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे. तर 4 चमचे मी हे दुधात टाकलेलं आहे आणि टाकताना कधी गॅस बंद करायचा, कारण याचे लम्प्स लगेच तयार होतात आणि टाकताना नेहमी कंटिन्युअसली हलवत राहायचं. तर हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेच गॅस चालू केलेला आहे आणि याला आता आपल्याला 2-3 मिनटं असेच हलवत शिजवून घ्यायचं आहे, किंवा म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे दूध पूर्ण. तर कधीही हे जे हे जे कस्टर्ड पावडर आहे ते पटकन ह्याच्यामध्ये लम्स होतात, त्यामुळे हे कधीही थंड दुधामध्ये पहिल्यांदा मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्या गरम दुधामध्ये टाकायचं. तर जर तुम्ही डायरेक्ट गरम दुधामध्ये हे जर टाकलात तर त्याचे पूर्ण गाठी तयार होतात, त्यामुळं कधीही थोडंसं असं साईडला दूध ठेवायचं आणि त्यामध्ये मिक्स करून टाकायचं. तर तुम्ही इथे बघू शकताय मस्त असं दाटसर दूध तयार झालेलं आहे आणि हे आपल्या दुधानुसार आपली क्वांटिटी आपल्या कस्टर्ड पावडरची आपली कमी जास्त करायची आहे, कारण आता हे दूध जेवढं आत्ता दाटसर आहे याच्यापेक्षा जास्त आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दाटसर होतं. तर आता इथं कस्टर्ड दूध झालेलं आहे. तर मी गॅस बंद करते आणि ह्याला रूम टेम्परेचरवर आणण्यासाठी मी असंच ठेवलेलं आहे आणि याला मध्ये मध्ये हलवून घेते, कारण यावर साय जमा होऊ नये. आणि आता इथं कस्टर्ड थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर येत आहे, तोपर्यंत आपल्याला फ्रूट कट करून घ्यायचे आहे. तर फ्रूटमध्ये माझ्याकडे बनाना आहे, त्यानंतर ग्रेप्स होते आणि थोडंसं डाळिंब होतं. तर बाकी माझ्याकडे फ्रूट्स नाही. तर जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये ॲपल टाकू शकता, चिकू टाकू शकता, पपई टाकू शकता. पण माझ्याकडे एवढेच अवेलेबल होते त्यामुळे मी एवढेच फ्रूट्स टाकते. तर ते मस्त केळी वगैरे कट करून घेते, ग्रेप्स पण कट करते आणि यामध्ये ना चिकू किंवा ॲपल आणि त्याचबरोबर ब्लॅक कलरचे ग्रेप्ससुद्धा खूप सुंदर दिसतात, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते. तर मी जे काही माझ्याकडे होते ते कट करून घेते. आणि जर तुमच्याकडे फ्रूट्स अवेलेबल नसतील किंवा ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे फ्रूट्स नसतील तर तुम्ही फक्त ड्रायफ्रूट्सचं कस्टर्डसुद्धा करू शकता. आता मी यामध्ये काय करणार आहे, मी जे फ्रूट्स कट केले त्यामध्ये ते फक्त अर्ध्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण शिवांश ना फ्रूट कस्टर्ड खात नाही, तो फक्त ड्रायफ्रूट्सचं खातो. प्लेन कस्टर्ड फ्रूट्स टाकलेलं तो खात नाही, त्यामुळं मी अर्धं फ्रूट कस्टर्ड करणार आहे आणि अर्धं प्लेन ठेवणार आहे. तर मी इथं केळी वगैरे कट करून घेतलेली आहे आणि आपलं दूध पण थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर येत आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय. तर आता दूध आपलं पूर्ण नॉर्मल टेम्परेचरवर झालेलं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरवर झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सगळे फ्रूट टाकून घ्यायचे आहेत. तर आता मी यामधलं अर्धं बाजूला काढून ठेवते आणि अर्ध्यामध्ये फ्रूट सगळे टाकून घेणार आहे, कारण शिवांशला फ्रूट कस्टर्ड आवडत नाही, तो प्लेन खातो. तर इथे आपले कस्टर्ड जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला फ्रूट्स टाकायचे आहेत. तर मी या अर्ध्या कस्टर्डमध्ये फ्रूट टाकणार आहे आणि अर्धं जे आहे ते प्लेन तसंच ठेवणार आहे. तर आता मी इथे फ्रूट टाकून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते.
ह्याच्यामध्ये आपण सगळे फ्रूट टाकून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही असंही गरम गरम खाऊ शकता, पण थंड झाल्यानंतर खूप सुंदर लागतं. तर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर 5-6 तासानंतर तुम्हाला मी भेटते. तर 5-6 तासानंतर तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर असं क्रीमी स्ट्रक्चरसारखं कस्टर्ड तयार झालेलं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.